नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण एकदम हलवाई स्टाईल तोंडात टाकताच विरघळणारा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघूया। रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा गाजरचा हलवा चवीला खूप छान लागतो। असा हलवा तुम्ही नक्कीच बनवून बघा, घरातल्यांना सगळ्यांना तो खूप आवडणार आहे। पारंपरिक आणि चविष्ट असा गाजरचा हलवा बनवण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सध्या हिवाळा सुरू आहे आणि या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये छान ताजे लाल भडक गाजर बघायला मिळतात। तर मी इथे 1 किलो प्रमाणात गाजर घेतलेले आहे। सर्वात आधी गाजर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाजर विकत घेताना एकदम कोवळी गाजर आपल्याला घ्यायची नाही, थोडी जाडच गाजर आपल्याला घ्यायची आहे, ज्यामुळे ती व्यवस्थित किसून घेता येईल आणि त्याचा किस सुद्धा छान पडेल। आता आपण गाजराची साल काढून घेऊयात। तर अगदीच वरवरची पातळ साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर साल काढून घेताना खूप जास्त जोर लावायचा नाही, अलगद अशी साल काढून घेऊया। सगळ्याच गाजरांची साल मी इथे काढून घेतलेली आहे। गाजर आपले अगदीच लांब सडक आहे, त्यामुळे ते किसायला देखील त्रासदायक होऊ शकतं, त्यामुळे एका गाजराचे 2 भाग मी इथे करून घेतलेले आहे, त्यामुळे गाजर किसायला सोपं जातं। तसेच गाजराचे दोन्हीकडचे भाग मी इथे कट करून घेतलेले आहे। अशा जाड किसणीने गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे बारीक किसणी असेल तर ते सुद्धा चालू शकेल। गाजर असा किसून त्याचा हलवा केलास हलवा छान दाणेदार, मोकळा, सुटसुटीत आणि चविष्ट होतं। किसणी अशा प्रकारे पकडून किस पाडून घ्यायचा, यामुळे छान असा लांब सडक गाजराचा किस आपल्याला तयार मिळतो। तर बघा, संपूर्ण गाजर मी इथे किसून घेतलेले आहे। हलवा बनवण्यासाठी छान असा लांब सडक गाजराचा किस पाडून घेतलेला आहे। छान लांब सडक किस तयार आहे। आता हलवा बनवायला घेऊया। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। हलवा बनवण्यासाठी छान अशी मोठी कढई घ्या, म्हणजे तो व्यवस्थित फिरवून घेता येतो। तर कढईमध्ये 2 मोठे चमचे मी इथे तूप घेतलेला आहे। जर तूप वितळून घेतलेलं असेल तर 4 ते 5 चमचे तूप इथे वापरा। तूप हलकसं गरम झाल्यानंतर काजू आणि मनुका मी तुपामध्ये तळून घेत आहे। आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता, तसेच त्याची क्वांटिटी देखील कमी अधिक करू शकता। त्याची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर सुकामेवा आपल्याला मिनिटभर तळून घ्यायचा आहे। सुकामेवा तळून घेत असताना चमचाने सतत फिरवत राहायचं, जेणेकरून तो करपणार नाही। खूप जास्त रंग बदलू न देता अगदी हलक्याशा लालसर रंगावर येईपर्यंत परतवून घेतलं। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, खूप जास्त रंग आपण बदलू दिला नाही, तर अगदी खमंग हलकेसे आपण हे तळून घेतले। आता कढईमध्ये राहिलेल्या तुपामध्येच किसून घेतलेला गाजर टाकायचा आहे। गाजराचा संपूर्ण किस कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 5 मिनिटं मोठ्या फ्लेमवरच परतवून घ्यायचा आहे। तुपामध्येच हलवा असा परतवून घेतल्यामुळे त्याला छान खमंग चव येते, त्यातील कच्चेपणा निघून जाते। तर चमचाने सतत फिरवत 5 मिनिटं आपल्याला मोठ्या फ्लेमवरच हलवा तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। 3 मिनिटं मोठ्या फ्लेमवर हलवा परतवून घेतलेला आहे। आता झाकून देऊन 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा, जेणेकरून तो व्यवस्थित आणि लवकर शिजला जाईल। 2 मिनिटं झालेली आहे। झाकण काढून बघा, गाजराचा किस व्यवस्थित शिजलेला आहे, तो छान मऊ झाला आहे। तर बघा, 5 मिनिटे झालेली आहे। तुम्ही बघू शकता गाजराचा रंग देखील बदलला आहे। आधी गाजराचा किस गुलाबी रंगाचा होता, आता तो लालसर रंगाचा झालेला आहे। यातील कच्चेपणा निघून तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे। गाजर संपूर्ण शिजला गेला। आता यामध्ये आपण साखर घालूया। तर मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर तुम्ही आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता। जर तुम्हाला हलवा मीडियम गोड हवा असेल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। अर्धी वाटी साखर तुम्ही मीडियम गोडसाठी वापरू शकता। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर तुम्ही इथे वाढवून घेऊ शकता।
साखर संपूर्ण वितळली आहे. आता यामध्ये पाऊण वाटी दूध घालायचं. दुधाऐवजी तुम्ही दूध पावडर सुद्धा वापरू शकता. दूध मी इथे उकळून थंड करून घेतलेलं आहे, किंवा मग तुम्ही उकळलेलं गरम दूध सुद्धा वापरू शकता, पण सरळ तुम्ही कच्चं दूध यामध्ये वापरू नका. मिक्स करून घेऊया. आपण यामध्ये दूध वापरलेलं आहे आणि साखरेचं सुद्धा पाणी सुटलेलं आहे, यामुळे हलव्यामध्ये आणखीन अजिबात पाणी घालू नका. हलव्यामधील बऱ्यापैकी पाणी आपण आटवून घेतलेलं आहे. यामधील पाणी आटल्या गेलं की हलव्यामध्ये आपण पाऊण वाटी खवा घालणार आहोत. तर खवा तुम्ही हाताने यामध्ये चुरून घालू शकता, किंवा मग किसून सुद्धा घालू शकता. खवा वापरण्यापूर्वी अर्धा तास मी फ्रीजच्या बाहेर ठेवला, त्यामुळे तो छान मऊ झालेला आहे. खवा घातल्यानंतर हलव्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची आणि खवा मिक्स करून घ्यायचा. खवा घातल्यामुळे हलवा छान पारंपरिक पद्धतीचा आणि खूप चविष्ट तयार होतो. खव्यामुळे हलव्याला छान दाणेदार असं टेक्स्चर येतं. खवा घातल्यानंतर तो वितळतो आणि हलवा आपल्याला परत पातळ दिसतो. तर छान असा मोकळा होईपर्यंत हलवा आपण शिजवून घेऊया. बघा, काही मिनिटातच बऱ्यापैकी हलवा आपला मोकळा झालेला आहे. गार झाल्यानंतर तो आणखीन मोकळा होतो. आता यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकूया. मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला आवडत असेल तर यावेळेला तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता. तर बघा, हलवा इथे तयार झालेला आहे. तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. गाजरचा हलवा असा छान गरमागरम सुद्धा तुम्ही खाऊ शकता. थंड झाल्यानंतर खाल्ला तरी तो खूप छान चविष्ट लागतो. तर या पद्धतीने गाजर हलवा तुम्ही नक्कीच करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.